शहादा पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक 2.5 लाखांच्या लाच प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात। शहादा पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक अभिजित गोवर्धन भावसार वय 33 याला 2.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। तक्रारदार ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून लाचेची रक्कम स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली। या घटनेमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चौपाट्यावर आलाय। या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अभिजित भावसार याला अटक करण्यात आली आहे। असे आहे प्रकरण। तक्रारदार वय 42 हे जुलै 2024 ते 2025 या कालावधीत ग्रामपंचायत काथरदा येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते। त्यांच्या कार्यकाळातील कामांबाबत भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यात आली होती। या तक्रारीची चौकशी पंचायत समिती कार्यालय तळोदा यांचे मार्फत करण्यात आली। मात्र चौकशी अहवाल मोघम असल्याने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शहादा पंचायत समितीकडून स्पष्ट अभिप्राय मागविला होता। ही चौकशी हाताळण्याची जबाबदारी कनिष्ठ सहाय्यक अभिजित भावसार याच्याकडे होती। त्याने तक्रारदाराला 23 फेब्रुवारी रोजी सकाळी पंचायत समिती कार्यालयात बोलावून घेत चौकशी अहवाल त्यांच्या बाजूने पाठविण्याचे आमिष दाखविले आणि त्या बदल्यात 2,50,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। हॉटेल स्पाइस अँड ग्रिल जवळ सापळा। लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी भावसार याने तक्रारदाराला शहादा येथील हॉटेल स्पाइस अँड ग्रिल परिसरात येण्यास सांगितले। दरम्यान तक्रारदाराने नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदविली। त्यानुसार एसीबीने सापळा रचला। लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने आरोपीवर झडप घालून त्याला ताब्यात घेतले। अंगझडतीत आरोपीकडे 200 रुपये रोख, लाचेचे 2,50,000 रुपये, मायस्ट्रो दुचाकीची चावी तसेच सॅमसंग कंपनीचा S2 अल्ट्रा मोबाईल आढळून आला। संबंधित ऐवज जप्त करण्यात आला असून आरोपीच्या घर झडतीची प्रक्रिया सुरू आहे। पथकाची कारवाई। ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील यांच्या पथकाने केली। तपास अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक प्रशांत मर्ते काम पाहत आहे। या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरग यांचे मार्गदर्शन लाभले। या प्रकरणी लाचेची मागणी स्वीकार व इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू आहे। क्राईम रिपोर्ट तापी परिसर न्यूज शहादा।